मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकबद्दल बोलणार आहे. ते म्हणजे बोन हेल्थ. बोन हेल्थबद्दल बोलण्याचं मुख्य कारण म्हणजे आजकाल मी बघत आहे की कितीतरी पोस्ट मेनोपॉझल बायकांमध्ये हिप हिप जॉईंटचं फ्रॅक्चर, नंतर रिस्ट फ्रॅक्चर आणि स्पाईन फ्रॅक्चर हे अत्यंत मोठ्या प्रमाणात आम्ही बघत आहोत. कारण गौरव हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटसुद्धा आहे. आणि असं बघितलं तर मला असं वाटतं की हे फ्रॅक्चर पोस्ट मेनोपॉझल बायकांमध्ये आपण टाळू शकतो का? आणि हो, आपण निश्चितच हे टाळू शकतो. तर त्याबद्दल मला बोलायचं आहे. आता सर्वप्रथम आपण नॉर्मल बोन आणि त्याचं कार्य याबद्दल बोलू. तर नॉर्मल बोन हे एक लिव्हिंग स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये नेहमी चेंजेस होत असतात आणि हे एक स्ट्रॉंग, टणक असं ऑर्गन आहे आणि त्यामुळे आपल्या बॉडीला एक प्रकारचा शेप येतो, हाईट येते, सर्व आपल्या शरीरातील ऑर्गनचं प्रोटेक्शन होतं. आणि सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीरात जर कॅल्शियम कमी पडलं तर आपली बॉडी त्या बोनमधूनच कॅल्शियम काढून घेत असते. तसेच जो बोन मॅरो असतो ना, त्याच्यामध्ये एरिथ्रोपॉयटिक रिॲक्शन्स होत असतात. त्याच्यामधून RBC आणि WBC आपल्या शरीरातील सेल्स तयार होतात. त्यामुळे बोन हे अत्यंत इम्पॉर्टंट ऑर्गन आहे आपल्या शरीरातलं आणि त्याबद्दल माहिती असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर बोनमध्ये काय असतं की त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक जे इनऑर्गॅनिक सॉल्ट्स असतात त्याचं प्रमाण असतं साधारण 60 to 70%. त्याच्यामध्ये आलं कॅल्शियम, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट इत्यादी. त्यामुळे काय होतं की बोनचं मिनरलायझेशन होतं आणि बोन हे स्ट्रॉंग होतात. दुसरं ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये आहेत प्रोटीन्स किंवा कोलॅजिन्स. ते आहेत साधारण 20 to 30% आणि 10% त्याच्यामध्ये असतं वॉटर. आणि ज्या सेल्स असतात त्या असतात ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट आणि ऑस्टिओसाइट्स. हे झालं त्याचं कंपोजिशन आणि ह्या सर्वांमुळे आपलं बोन हे अत्यंत स्ट्रॉंग असतं. आता काय असतं की ह्याचं रिमॉडेलिंग होत असतं. म्हणजे 30 वर्षापर्यंत बोनचं डेव्हलपमेंट किंवा ऑस्टोब्लास्टिक ॲक्टिव्हिटी ही मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे बोन हे स्ट्रॉंग होत असतं, मिनरलायझेशन चांगलं होत असतं आणि ऑस्टिओक्लास्टिक ॲक्टिव्हिटी किंवा रिअब्सॉर्प्शन ऑफ बोन म्हणजे बोनमधलं जे कॅल्शियम काढून घेतलं जातं त्याचं प्रमाण हे कमी असतं त्याप्रमाणे. त्यामुळे 30 वर्षापर्यंत आपली हाडं अत्यंत चांगली असतात. परंतु जेव्हा आपण मेनोपॉजमध्ये जातो किंवा मेल पेशंट्स, पुरुष मंडळी हे ओल्ड एजमध्ये जातात, तर अशा वेळेस काय होतं की आपल्या बोनमधलं कॅल्शियमचं प्रमाण हे काढून घेतलं जातं किंवा ऑस्टिओक्लास्टिक ॲक्टिव्हिटी ह्याचं प्रमाण वाढतं आणि ऑस्टिओब्लास्टिक म्हणजे बोन डेव्हलपमेंटचं प्रमाण हे कमी होतं. त्यामुळे आपले बोन्स हे डिसू व्हायला लागतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण समजून घेणं. आणि जेव्हा बोन जसे वीक होतात त्याप्रमाणे त्याची कॅटेगरी होते. म्हणजे नॉर्मल बोन थोडंसं कमजोर झालं, त्याच्यातलं कॅल्शियम कमी झालं, स्पॉन्जी झालं की ते ऑस्टिओपेनिक बोन आणि अत्यंत पोरस बोन झालं किंवा ढिसूळ बोन झालं, ते झालं ऑस्टिओपोरोसिस. तर ऑस्टिओपोरोसिस जेव्हा होतं ना, तेव्हा आपण बऱ्याचदा बघतो की ही मंडळी जस्ट चालता चालता त्यांचा तोल जातो आणि एखादं बोन तुटून जातं किंवा एखादं फ्रॅक्चर होऊन जातं पायाचं किंवा स्पॉन्टेनियस थोडंसं पडलं की हिप बोन फ्रॅक्चर होतं बायकांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा. बायकांमध्ये त्याचं प्रमाण जास्ती आहे कारण आपल्या शरीरातलं इस्ट्रोजनचं प्रमाण पोस्ट मेनोपॉजमुळे कमी होतं आणि त्यामुळे आपले बोन्स डिसू होण्याचं प्रमाण हे खूप वाढतं. तर आपल्याला काय करायचं आहे की वी हॅव टू फाइंड आउट
की आपलं बोन हे कुठल्या स्टेजमध्ये आहे. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? तर ऑस्टिओपेनिया असेल किंवा म्हणजे आपलं बोन थोडंसं डिसोळ झालेलं आहे, तर आपण योग्य ट्रीटमेंट डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली, योग्य डाएट घेतलं, तर आपण परत नॉर्मल होऊ शकतो. परंतु आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे ऑस्टिओपेनियामुळे आपल्याला अव्हॉइड करायचं की आपण ऑस्टिओपोरोसिसमध्ये जातोय ते. आपल्याला नॉर्मलमध्ये जायचं आहे. आणि जर समजा आपण ऑस्टिओपोरोसिसमध्ये गेलेलो असेल आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं, तरीही आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. योग्य आहार, योग्य ट्रीटमेंट, योग्य एक्झरसाइज जर केले, तर आपण ऑस्टिओपोरोसिसमधून ऑस्टिओपेनियामध्ये जाऊ शकतो. ऑस्टिओपेनियामधनं परत आपण नॉर्मल बोन अचीव्ह करू शकतो आणि हे फ्रॅक्चरचं प्रमाण आपण करू शकतो. आता हे डायग्नोज कसं करायचं? म्हणजे नॉर्मल बोन आहे किंवा ऑस्टिओपेनिक आहे किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे, हे आपण डायग्नोज कसं करायचं? तर हे डायग्नोज करण्यासाठी अत्यंत सिंपल टेस्ट आहेत. सिंपल BMD टेस्ट किंवा एक ॲडव्हान्स डेक्स्का स्कॅन, ह्या 2 टेस्ट आहेत. त्यामध्ये आपल्याला आमच्या BMD कळतं, म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी आपल्याला बोनमधली कळते आणि त्याचा आपल्याला एक स्कोर येतो. तर हा स्कोर जर -1च्या वरती असेल तर आपले बोन नॉर्मल आहेत. -1 आणि -2.5 यामध्ये असेल तर आपण ऑस्टिओपेनियामध्ये आहोत किंवा आपले बोन आता डिसरो व्हायला लागलेले आहेत. आणि -2.5च्या खाली जर गेलो तर इट इज व्हेरी डेंजर साईन, म्हणजे आपण ऑस्टिओपोरोटिक झोनमध्ये आहोत किंवा आपले बोन हे ऑस्टिओपोरोसिस झालेलं आहे आपल्या बोनमध्ये, असं आपण समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपण योग्य ट्रीटमेंट घेऊन आपल्या बोनची हेल्थ रिव्हर्स करायची. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आपल्याला जर ओल्ड एजचे फ्रॅक्चर्स आणि बोन हेल्थ आपल्याला चांगली ठेवायची असेल तर. आता आपण ऑस्टिओपोरोसिसची कारणं बघूया. त्याच्यामध्ये आहे ओल्ड एज, पोस्ट मेनोपॉज किंवा सर्जिकल मेनोपॉज, म्हणजे पिशवी काढली जाते आणि त्याच्याबरोबर जर ओरी पण काढलेल्या असतील तर आपल्या शरीरातलं इस्ट्रोजन कमी होऊन जातं. तेही एक कारण आहे. चौथं कारण म्हणजे मॉडर्न लाईफस्टाईल. मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपण सेडेंटरी लाईफस्टाईल, एकाच जागेला बसून ते लोक कामं करतात. लॅक ऑफ एक्झरसाइज, उन्हात जाणं नाही आणि स्मोकिंग आणि अल्कोहोल, हे मॉडर्न लाईफस्टाईलची कारणं आहेत आपले बोन हेल्थ कमी होण्यासाठी. 5वं कारण आहे ते म्हणजे काही मेडिसिन्स किंवा स्टिरॉइड्स, ऑटोइम्युन डिसऑर्डर, त्याच्यामध्ये लॉंग टर्म स्टिरॉइड्स द्यावे लागतात किंवा काही GnRH किंवा डॅनाझॉल अशा प्रकारची जी औषधं आहेत, त्यामुळे सुद्धा आपल्याला बोन डेन्सिटी कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक, नंतर फॉल्टी डायटरी हॅबिट्स, त्याच्यामध्ये जर कॅल्शियम इनटेक आपल्या शरीरामध्ये जर कमी झालं, प्रॉपर डाएट आपण नाही घेतलं, तरीही बोन हेल्थचे प्रॉब्लेम येऊ शकतात. सिलियाक डिसीज किंवा इंटेस्टायनल डिसीजेस, त्यामध्ये कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन प्रॉपर होत नाही, त्या लोकांमध्येही बोन हेल्थचे प्रॉब्लेम येत आहेत. परत आपण मॅलिग्नन्सीज, ऑल टाईप ऑफ मॅलिग्नन्सीज, मॅलिग्नंट पेशंट काही केमोथेरपी, रेडिओथेरपी घेत असतील तर त्यांच्यामध्येही बोन हेल्थ प्रॉब्लेम्स येतात. तर आणि लॅक ऑफ एक्झरसाइज, तर ही सर्व कारणं आहेत ऑस्टिओपोरोसिस होण्यासाठी. बायकांमध्ये इस्पेशली मेनोपॉज, जेव्हा इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं, त्या दरम्यान त्यांनी आपल्या हाडांची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण ऑस्टिओपोरोसिसची लक्षणं बघूया. तर त्यामधलं लक्षण पहिलं म्हणजे हा डिसीज सायलेंट आहे. आपल्याला कळत सुद्धा नाही की आपले बोन्स ऑस्टिओपोरोटिक आहेत. सडनली एखादं फ्रॅक्चर होतं आणि रिस्ट बोन फ्रॅक्चर कॉमन आहे, हिप बोन फ्रॅक्चर कॉमन आहे
आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपले बोन्स हे ऑस्टिओपोरोटिक झालेले आहेत. म्हणजे हा सायलेंट डिसीज आहे, कधी कधी लक्षात सुद्धा येत नाही. दुसरं लक्षण म्हणजे आपल्याला पेन होतं बोनमध्ये, कॉन्स्टंट पेन होतं आणि आपण ते दुर्लक्ष करतो. कितीतरी बायका येतात, माझी सगळी हाडं दुखतात असं सांगतात. तेव्हा अशा लोकांनी पण BMD करणं किंवा डेक्सासाइन करणं अत्यंत गरजेचं आहे. ओल्ड एजमध्ये किंवा त्यांची सडन हाईट कमी होते किंवा त्यांना पोक निघतं किंवा त्यांचं पोश्चर चेंज होतं. बऱ्याचदा त्या अशा एका बाजूला कल्ल्यासारख्या त्या चालू लागतात. तर पोश्चर चेंज होणं, हाईट कमी होणं, ही लक्षणं आपल्याला ॲडव्हान्स केसेसमध्ये दिसतात. परंतु जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर आपल्या लक्षात येतं की आपले बोन्स दुखत आहेत. आणि अशा स्टेजला जर आपण BMD किंवा डेक्सासाइन केलं किंवा रेग्युलर सगळ्याच पेशंटनी आफ्टर मेनोपॉज डेक्सासाइन करत राहिले किंवा BMD टेस्ट करत राहिले तर आपली बोन हेल्थ आपल्या लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. किंवा विदाऊट ट्रीटमेंट फक्त आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जरी केलं तरी आपले बोन हेल्थ आपण चांगली ठेवू शकतो. ऑस्टिओपोरोसिसचं प्रिव्हेन्शन किंवा ऑस्टोपोरोसिस आणि हे सगळे फ्रॅक्चर्स आपण टाळू शकतो का? तर हो, काही प्रमाणात आपण जरूर टाळू शकतो. तर मी तर सांगेन माझ्या सर्व यंग कपल्सला, ज्यांना मुलं आहेत 10-12 वर्षाची किंवा लहान, अशा मुलांसाठी मी पहिला सल्ला देईन, अशा कपलसाठी मी पहिला सल्ला देईन. ते म्हणजे आपली मुलं जर 10-12 वर्षाची किंवा 8 वर्षाच्या पुढे असतील तर त्या मुलांची बोन हेल्थ चांगली तयार करणं हे प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे. जसं आपण अभ्यास, ट्यूशन ह्या गोष्टींवर आपण ट्रेस करत आहोत ना, तर तसंच आपल्या पाल्याच्या बोन हेल्थवर जरी सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण बोन हेल्थ ही साधारणपणे 20 वर्षापर्यंत मॅक्झिमम होते आणि त्याच दरम्यान आपण जर त्यांची हाडं बळकट करून दिली त्या मुलांना तर ते आयुष्यभर आपल्याला थँकफुल राहतील. तर त्यांना भरपूर खेळू देणं, त्यांना प्रॉपर डाएट देणं आणि त्यांचं हाडं किंवा त्यांचे बोन्स चांगलं करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण 20 वर्षांनंतर किंवा 30 वर्षांनंतर मॅक्झिमम आपली बोन हेल्थ कमी व्हायला लागते आणि 20 वर्षापर्यंत ती मॅक्झिमम असते. तेव्हा ते मॅक्झिमम स्टॉक करून ठेवलेलं आपण केव्हाही चांगलं आहे. त्यामुळे आपण म्हणतो की आमच्या पूर्वजांची हाडं बळकट होती त्यामुळे ते खूप दिवस जगायचे. त्याला कारण हेच आहे की त्यांचे बोन्स खूप चांगले होते. तर का नाही आपणही आपल्या मुलांची हाडं चांगली करावीत? तर माझा हा यंग कपलला हा सल्ला आहे की आपण आपल्या मुलाच्या बोन हेल्थकडे जरूर लक्ष द्या, जेणेकरून त्यांच्या लेटर फेजमध्ये आयुष्याच्या ऑस्टिओपोरोसिस किंवा फ्रॅक्चर हे कमी होतील. दुसरं गोष्ट प्रिव्हेन्शनमध्ये मी सांगेन की सर्वांनीच किंवा आफ्टर मेनोपॉज किंवा ओल्ड एजमध्ये कॅल्शियम रिच फूड घेतलं पाहिजे. कॅल्शियम रिच फूडमध्ये काय काय येतं? ऑल डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दूध, दही, योगर्ट, ड्रायफ्रूट्स, सीड्स, एग्स, फिश आणि बरेचसे फ्रूट्स लाईक बनाना आणि बाकी सोया प्रॉडक्ट्स. आजकाल फॉर्टिफाईड जे कॅल्शियम फॉर्टिफाईड प्रॉडक्ट्स पण मिळत आहेत. हिरव्या पालेभाज्या, पालक, आपली मोरिंगा किंवा शेवग्याच्या पालाची भाजी, ब्रॉकोली आणि आपले तीळ, यामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे. किंवा गरज वाटलं तर कॅल्शियम सप्लिमेंट. अगदी खूप कॅल्शियम सप्लिमेंट घ्यावेत असं मी म्हणणार नाहीये, पण आपलं डाएट हे कॅल्शियम रिच जर ठेवलं तर आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळेल आणि आपले बोन सुद्धा चांगले राहतील. तर हे झालं डाएट बद्दल. दुसरं गोष्ट काय की प्रॉपर एक्झरसाइज अत्यंत अत्यंत इम्पॉर्टंट आहे आपल्याला बोन हेल्थसाठी आणि मसल हेल्थसाठी. कारण जर आपण एक्झरसाइज केला
आणि मुवमेंट झाले, मसलचे मुवमेंट झाले किंवा मसल आपण काय म्हणतो त्याला, मसल बिल्डिंग म्हणतात किंवा मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज आणि बॅलन्स एक्झरसाइज इम्पॉर्टंट आहेत. अगेन्स्ट रेजिस्टन्स जे व्यायाम आहेत, छोटे छोटे डंबेल्स म्हणा किंवा अगेन्स्ट ग्रॅव्हिटीचे जे व्यायाम आहेत किंवा कुठलाही अगदी ब्रिस्क वॉक सुद्धा, स्विमिंग सुद्धा, हे जे एक्झरसाइज आहेत त्यामुळे आपली बोन हेल्थ तर चांगलीच होते. बाकी त्याचे बरेच एक्झरसाइजचे आपल्याला बेनिफिट आपल्याला माहितीच आहेत. आणि दुसरं म्हणजे चौथी गोष्ट मी सांगेन तुम्हाला, ती म्हणजे आपण रेग्युलर आपलं BMD किंवा डेक्सा स्कॅन हे आपल्या डॉक्टरांकडनं करून घ्या. इस्पेशली मेनोपॉझल फिमेलमध्ये किंवा ओल्ड एजमध्ये जेव्हा आपल्याला बोनचे प्रॉब्लेम येतील असं वाटतं, तेव्हा आपण हे जर रेग्युलर केलं तर आपण थोडीशी आपल्या बोनची काळजी घेऊ शकतो. आणि आपण कुठल्या स्टेजला आहोत बोन हेल्थच्या ते आपण बघू शकतो. म्हणजे नॉर्मल बोन आहेत का, ऑस्टिओपेनिक आहेत का, ऑस्टिओपोरोसिस आहेत, त्याप्रमाणे आपण मॅनेज करू शकतो. आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. आणि म्हणून मी सर्वांना सांगते किंवा मी सगळ्यांना विनंती करते की आपण जेव्हा जेव्हा डॉक्टर सांगतील किंवा सांगितलं नाही तरी तुम्हाला, माझा हेतू हाच आहे की आपण स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन डॉक्टरांना सांगा की माझं BMD करा किंवा डेक्सा स्कॅन करा आणि माझं बोन हेल्थ मला सांगा. ट्रीटमेंटमध्ये डाएट आपल्याला माहिती आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक्झरसाइजमध्ये मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज आणि बॅलन्स एक्झरसाइज इम्पॉर्टंट आहेत. तिसरं म्हणजे सप्लिमेंट्समध्ये व्हिटॅमिन D3, कॅल्शियम आणि गरज वाटली तर हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा आम्हाला ऑस्टिओक्लास्टिक ॲक्टिव्हिटी कमी करायची असेल तर बिसफॉस्फोनेट सारखे औषधंसुद्धा अवेलेबल आहेत. आणि जर ॲडव्हान्स ऑस्टिओपोरोसिस झालेला असेल, वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स आहेत आणि ती त्यांच्या सिव्हिॲरिटीप्रमाणे दिली जातात. काही पेशंटला गरज वाटलं तर रोज इंजेक्शन दिली जातात. काही लोकांना 6-6 महिन्यांनी इंजेक्शन दिली जातात आणि काही लोकांना 1-1 वर्षांनी सुद्धा इंजेक्शनं दिली जातात. तर आपण प्रॉपर कन्सल्टंटकडे जाणं आणि त्यांचा ॲडवाईस घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आपले बोन्स हेल्दी ठेवायचे आहेत. असाच एक BMD कॅम्प आम्ही केला होता आणि तेव्हा जवळजवळ 50-60 लोक स्क्रीन केली. आणि तेव्हा एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे अगदी यंग जनरेशन, म्हणजे 25, 26, 27, 28 ह्या वर्षातली जी मुलं आणि मुली होती, त्यांचं जेव्हा बोन हेल्थ आम्ही बघितली तेव्हा ती ऑस्टिओपेनियाच्या जवळजवळ होती किंवा ऑस्टिओपेनिक होती. तेव्हा मला सर्व यंग जनरेशनला असं सांगावंसं वाटतं की टेक केअर ऑफ युअर बोन हेल्थ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कोळ्या उन्हात जाणं किंवा टेक गुड सनशाईन, eat properly and do good exercise. We create life. We give healthy, intelligent children to the families to make all families happy families. हे आमचं ब्रीदवाक्य आहे. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि हां, कॉमेंट पण जरूर करा.